शब्दावरती मी कायम आहे. गेल्या वेळेस मुंबईला धनंजय पाटील यांनी आंदोलन केलं होतं, त्यावेळेस सरकारनं त्यांचा हैदराबाद गॅलरी चौकी होता, अनेक मागण्या होत्या, ते पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे आंदोलन करावं लागतं. वेळोवेळी मान्य होणार नाही. मला दादांबरोबर मी आपली मीडियाचं झाल्यानंतर खाजगीत देखील बसणार. दादांच्या 7-8 मागण्या आहेत असं मला गंगाधरजी कळकुटे साहेबांनी सांगितलं. त्या 7-8 मागण्या मी दादांच्या समजून घेणार. निश्चितपणे त्या मागण्या समजून घेतल्यानंतर उपसमिती असेल, सरकार असेल, राज्य सरकार असेल, या मागण्या का झाल्या नाही. बघा, प्रत्येक गोष्टीला कारण असतं. काही गोष्टीमध्ये कायदेशीर अडचणी असतात, काही गोष्टींमध्ये फॉलोअप हा विषय असतो, काही गोष्टींमध्ये कोणाचा पाठपुरावा न झाल्यामुळे झालेलं असतं. पण दादानी सांगितल्यानंतर मी आज दादाला विनंती करायला आलोय भाऊ म्हणून, की तुमच्या मागण्या तुम्ही मला सांगितल्यानंतर मला जर तुम्ही काही काळ दिला तर त्या काळात मी त्या तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी 100% प्रयत्न करेन. मी माझा एक शब्द देखील सांगितला होता, मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन आणि तो समाजासाठी देईन. कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे. पहिल्या जातीसाठी माती खायला मी तयार आहे. आज मराठा समाज हा देशामध्ये सगळ्यात मोठा समाज आहे. आज 7 कोटीपेक्षा जास्त लोक मराठा समाजाची इथे आहेत. लोक आमच्या आपापसांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतात. आज मी दादाला भेटायला आलो तर कोणतरी काहीतरी बोलायला लागला. असं आहे की एका भावानी 2 भावांमध्ये भांडणं असतात. एका भावानी लहान भावाला बोलवल्यानंतर लहान भावानी येऊ नये, ही आपली मराठा समाजाची संस्कृती नाही, प्रथा नाही. आणि आज जे संस्कार या देशावरती आहे ते मराठा समाजाकडून आलेले संस्कार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार आहेत, माता जिजाऊंनी दिलेले संस्कार आहेत. आपण प्रत्येक संस्काराचं जेव्हा नाव घेतो तेव्हा छत्रपतींचं नाव घेतो. आणि या छत्रपतींचा मराठा, ज्या मराठाच्या संघर्षामध्ये मला जर दादांमुळे खारीचा वाटा उचलायची संधी मिळत असेल, त्यांनी अनेक आंदोलनं केली, अनेक उपोषणं केली. मी आता दादांना विचारत होतो त्यांच्या तब्येतीबद्दल. त्यांनी मला सांगितलं उपोषणामुळे त्यांची तब्येतही बिघडली. मला वाईट वाटतंय बोलताना, माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत की एक कार्यकर्ता स्वतःचा जीव जाईपर्यंत जर एवढा मोठा संघर्ष करू शकतो तर आमच्यासारखा कार्यकर्ता त्याच्या मागे का उभा राहू शकतो. आणि मग हे करत असताना त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सरकार दरबारी नेऊन कुठे अडले आहेत, न्यायिक प्रक्रियेत कुठे अडले आहेत, कोणाच्या दरबारी अडकले आहेत, ह्या सगळा विषय मी सरकार दरबारी निश्चितपणे नेणार. आणि दादा बरोबर त्याचा भाऊ म्हणून याच्या पुढे त्याच्या संघर्षात, त्याच्या कामात, त्याच्या कार्यात मी सातत्याने राहणार. आणि मी दादाला विनंती करायला आलोय, नेतृत्व येतात, समिती येतील आणि तुम्हाला विनंती करतील, सर्व आहे. पण आज एक लहान भाऊ म्हणून तुमच्याकडे आलाय, तुम्हाला विनंती करायला आलाय की आजच्या या उन्हाच्या काळात, पेरणीच्या काळात आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि मला तुम्ही एक संधी द्यावी. आणि ती संधी जी तुम्ही आणि मी आतमध्ये ठरवू, जो वेळ तुम्ही ठरवू तेवढ्या वेळेत मी वेळोवेळी तुम्हाला आता भेटत राहीन. मला देखील संभाजीनगरला यायचं, आपण त्यामुळे संधी द्याल. तुमच्या शेतातली ड्रॅगन फ्रूट खायला, सरपंचाच्या ड्रॅगन फ्रूट खायला मी येईन आणि आपण चर्चा करू. आणि मला वाटतं की आता हत्ती गेलाय शेपूट राहिले, हत्ती गेलाय शेपूट राहिले आणि दादाचं आंदोलन यशस्वीच झालंय. आणि त्यामुळे पुढचं देखील जे काही त्यांच्या समाजाबद्दलच्या भावना, आदर, मागण्या आहेत त्या पूर्ण होतील याची मला खात्री. तर तुमच्या भेटीवरती लक्ष्मण हाके यांनी टीका केली की तुम्ही व्यवसाय की तुम्हाला समाज जमत काय करता. एक मराठा समाजातला मुलगा ज्याचे वडील कामगार होते, 7,000 रुपये पगार होते, त्या एका मराठा समाजातल्या मुलांनी आज 1 लाख लोकांना नोकरी दिली. आणि 1 लाख लोकांना नोकरी देत असताना तो मराठा समाजाचा आहे का, ओबीसी समाजाचा आहे का, मुस्लिम समाजाचा आहे का, शीख समाजाचा आहे का, ईसाई समाजाचा आहे, पाहिलं नाही. देशभरामध्ये 27 राज्यामध्ये काम माझी कंपनी करते. मी व्यावसायिक आहे ना, हा मला अभिमान आहे. मी राजकारण करून राजकारणावरती मी धंदा करत नाही, तर मी धंदा करून राजकारण करतो. अनेक लोकांना नोकऱ्या देतो, अनेक लोकांचा रोजगार करतो. 1 लाख लोक म्हणजे 6 लाख लोक आज मी केलेल्या व्यवसायामुळे आज त्यांचं घर चालतं, त्यांच्या मुलांचं शिक्षण चालतं. हा मला अभिमान आहे. आणि जर मनोज दादाचा लहान भाऊ जर एवढा मोठा झाला असेल, आज एक लिस्टेड कंपनी चालवत असेल, आर्थिक दृष्ट्या प्रबळ असेल, तो दादाच्या आव्हानाला, मागणीला मान करून इकडे येऊन त्यांच्याशी बोलत असेल, तर मला वाटतं मनोज दादा, हाके साहेबांचं मला नाव माहित नाही, हाके साहेबांना यावरती कुठलंही पोटशुडोल होण्याचं कारण नाही. आम्ही समाजासाठी करतोय. मी मगाशी म्हटलं जातीसाठी माती खायला तयार आहे. मी समाजासाठी लढतोय. हाके साहेबांचा पण कुठला गैरसमज असेल, त्यांनी मला बोलवलं, त्यांचाही गैरसमज मी दूर करीन.
पण माझ्या समाजाच्या संघर्षात, समाजाच्या आंदोलनात, समाजाच्या विषयात दादांबरोबर उभं राहून दादांचं जे मनामधलं जे दुःख आहे किंबहुना त्यांचे जे विषय आहेत ते पूर्ण करण्यासाठी मी काम करेन. त्यामुळे हाके साहेबांनी देखील त्याचा गैरसमज करू नये माझी त्यांना विनंती. चर्चा होईल संसदेच्या मागण्याच्या संदर्भात चर्चा होईल, त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री त्यांचा संवाद करून येणार आहे? नाही बघा, असं आहे, आज मी माझ्या वैयक्तिक कॅपॅसिटीमध्ये आलो. दादांची मला वाटतं की अनेक वेळा संवाद मुख्यमंत्र्यांशी झालेले आहेत. माझ्या फोनमुळे काय दादांचा संवाद होणार आहे असं नाही. दादांनी फोन केला तर स्वतः देखील मुख्यमंत्री बोलू शकतात, एवढा मोठा दादा आहे.